आपण तांदळाचे पापड किंवा पोहे, रवा, बटाटा, गहू अशा प्रकारचे भरपूर पापड बनवतो. पण आजची ही आपली रेसिपी वेगळीच आहे बरं का. खायला चविष्ट पण बनवायला खूपच सोपी. दिसायला तर अगदी काचेसारखी, तुम्ही पाहू शकता. तर असा हा खुसखुशीत पापड कसा बनवायचा ते पाहूयात का? तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत चिरमुरे. काही ठिकाणी याला कुरमुरे किंवा मुरमुरे असेही म्हणतात. यासाठी लागणार आहेत 2 वाट्या चिरमुरे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे चिरमुरे किंवा मुरमुरे वापरू शकता, म्हणजे जाड असो वा पातळ. आता हे चिरमुरे भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायचे. 20 मिनिटानंतर हे चिरमुरे व्यवस्थित भिजतात. आता त्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यायचे. चिरमुरे भिजवताना 10 मिनिटे जास्त लागू देत, पण हे व्यवस्थित भिजवून घ्यायचे. नाहीतर पापड करताना त्यामध्ये त्यातील कण येतात. यातील सर्व पाणी काढून झाले. आपण घेताना चिरमुरे 2 वाटी घेतले, पण भिजवल्यानंतर ते 1च वाटी भरते. आता हे भिजवलेले चिरमुरे थोडे थोडे पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घेऊया. पाणी घातल्याशिवाय त्याची बारीक अशी पेस्ट होणार नाही, त्यामुळे त्यामध्ये पाणी जरूर घाला. तर अशा पद्धतीने त्याची फाईन अशी पेस्ट करायची. आता सर्व चिरमुरे मी बारीक करून घेतले. आता इथे 1 वाटी चिरमुरेसाठी 2 वाटी पाणी घ्यायचे आहे. पाणी थोडे गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा पापड खार व पाव चमचा मीठ घालायचे. मीठ जास्त घालू नका, कारण पापड खार खारट असते. आता त्यामध्ये ही पेस्ट घालायची. सगळी पेस्ट पाण्यामध्ये घातल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करायची, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. प्रथम गॅस मोठा ठेवूनच हे मिश्रण शिजवून घ्यायचे. तसंही चिरमुऱ्यांचे हे मिश्रण शिजायला फार वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात हे मिश्रण शिजले जाते. शिजत असताना हे मिश्रण सतत हलवत राहायचे, नाहीतर हे मिश्रण खाली लागू शकते. जसजसं हे मिश्रण शिजत जाते तसतसे ते घट्ट होत जाते. यापेक्षाही हे मिश्रण आपल्याला घट्ट पाहिजे, त्यासाठी अजून थोडा वेळ आपण शिजवून घेऊया. तांदळाचे सालपापड बनवताना जसे आपण मिश्रण शिजवतो तसेच आपल्याला हवे आहे. तर हे पहा, आपले मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले आहे. जेव्हा हे मिश्रण कढईपासून आपली जागा सोडल्यासारखी दिसते, तेव्हा समजायचे की आपले हे पीठ तयार झाले आहे. तर आता हे पापडाचे मिश्रण तयार झाले आहे. आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ देऊया. मिश्रण पूर्ण थंड झाले की त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स व अर्धा चमचा तीळ घालायचे. नाही घातले तरी चालते, पण त्यामुळे हे पापड खूप टेस्टी लागतात. आणि हो, चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्टही घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिश्रण बघा, खूप छान असे तयार झाले आहे. तर चला आपण पापड बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे प्लास्टिक कागदावर पळीने पापड घालते. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पापड घालू शकता. मी हे पापड घरातच फॅन खाली घालत आहे. या पापडाला उन्हाची अजिबात गरज नाही. तांदळाच्या पापडाप्रमाणे हे पापडही अगदी झटपट तयार होतात. हे पापड सुकायला अजिबात जास्त वेळ लागत नाही.
पहिल्या दिवशी घरातच हे पापड घाला व दुसऱ्या दिवशी 1 ते 2 तास उन्हामध्ये वाळवला तरी चालते. आता हे पापड आपण तळून बघूयात. तेलात घातले की दुप्पट फुलतात. खायला तर एकदम चविष्ट, अगदी तांदळाच्या पळीपापडाप्रमाणेच लागतात. त्यामुळे मंडळी, यावर्षी तुम्ही तांदळाऐवजी चिरमुऱ्याचे पळीपापड नक्की करून पहा. सगळ्यात वेगळी, नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, ओरिजिनल पापडापेक्षा तळलेले पापड दुप्पट ते तिप्पट फुलतात आणि खायला तर एकदम चविष्ट. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीनच अशा पापड सिरीज भाग 3 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.